नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। द्वितीयभागस्य 49 कथा एषा। शिवाजी महाराजांचा मुक्काम राजगडाच्या पायथ्याशी राजांनीच बसविलेल्या शिवापट्टण गावाला होता. सईबाईची दिवसेंदिवस खालावत जाणारी तब्येत पाहून राजांनी हवाफेर म्हणून त्यांना जिजाबाईंच्यासह प्रतापगडावर पाठवले होते. तिथे काही बदल घडला नाही म्हणून रायगडाच्या पायथ्याशी शिवापट्टणात बांधलेल्या वाड्यात सईबाईंना आणून ठेवले होते. संभाजीराजे पावले टाकीत होते, पळत होते आणि सईबाई साहेब अंथरुणाला खिळल्या होत्या. राजे सईबाईंच्या महाली होते. 2 दिवस आलेल्या ज्वराने सईबाई जास्तच अशक्त दिसत होत्या. सईबाईच्या शेजारी बसलेल्या राजांनी विचारले, सई, तुला कंटाळा आला असेल तर बुद्धिबळ मांडूया का? सईबाई म्हणाल्या, नको, आता फार वेळ बसवत नाही. डाव पुरा न करता उठले तर तुम्हाला आवडत नाही. राजे हसून म्हणाले, हा आमच्या आवडीचा प्रश्न नाही, तुम्हाला बरं वाटण्याचा प्रश्न आहे. सईबाई खिन्नपणे हसल्या. त्या म्हणाल्या, मला वाटत नाही मी यातून उठेन. म्हणून राजे त्या बोलांनी व्यथित झाले. ते म्हणाले, सई, असं बोलू नको. वैद्यराजांनी सांगितलं आहे, लवकर बरं वाटेल. राजांचा व्यथित चेहरा पाहून सईबाई म्हणाल्या, केव्हा तरी आजारपणाचा कंटाळा येतो आणि असं बोलून जाते. राजांना काय बोलावे सुचत नव्हते. त्यावेळी मनोहारी आत आली. राजे म्हणाले, सई, आता आमचे कपडे लत्ते या मनोहारीलाच पाहावे लागतात. सईबाई हसल्या. त्या म्हणाल्या, आपण तिला सांगता पण बिचारीवर साऱ्यांचा रोष होतो. त्यापेक्षा धाकट्या राणीसाहेबांना सांगितलं तर. सई, ही कामं सांगून वा ठरवून का होतात? राजे म्हणाले, तुमच्याबरोबरच ही आली, हिला फारसं सांगावंही लागत नाही. मनोहारी स्तब्ध उभी होती. सईबाईंनी विचारले, का आली होतीस मनू? मासाहेब इकडे येत आहेत. राजे गडबडीने उठत म्हणाले, मग आल्याबरोबर सांगायचं नाही? शहाणीच आहेस. सईबाईंच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. तो जिजाबाई आत आल्या. त्यांच्या पाठोपाठ 2 दासी होत्या. सईबाईंच्या जवळ येऊन दासींनी सईबाईंची दृष्ट काढली, लिंबे उतरून घेतली, अंगारा लावला. जिजाबाई म्हणाल्या, शिंगणापूरचा प्रसाद आला, हिच्यासाठी अभिषेक सांगितला होता, तो तरी नवसाला पावतो का पाहायचं. राजे काही बोलले नाहीत. जिजाबाईंनी विचारले, खानाची काही बातमी? खानानं विजापूर सोडला आहे. राजे म्हणाले, फिरंगोजींना तुम्ही बोलवलंत? हो, आलेत. मघाशीच आले. तुम्ही इथं होता, आम्हाला भेटले. राजे गडबडीने बाहेर गेले. सदरेवरून हसणे उठत होते. राजे सदरेवर गेले. त्यांचे पाय जागच्या जागी खिळून राहिले. फिरंगोजी ओणवे झाले होते. त्यांच्या पाठीवर शंभूबाळ बसले होते. बाजूला उभे असलेले शामराज पंत, अण्णाजी, तानाजी राजांना पाहताच चपापून उभे राहिले. फिरंगोजींच्या लक्षात येऊनही त्यांना उठता येत नव्हते. पाठीवर शंभूराजे होते ना. राजांना हसू आवरणे कठीण झाले. पुढे होऊन त्यांनी शंभूराजांना उचलले. उठत असलेल्या फिरंगोजींच्याकडे पाहत राजे म्हणाले, शंभूबाळ, आजोबांचा घोडा करतात का? संभाजीराजे आनंदाने हसले आणि ते उभ्या असलेल्या फिरंगोजींच्याकडे झेपावले. फिरंगोजींनी त्यांना घेतले. राजे म्हणाले, फिरंगोजी, राजांना तुमचा भलताच लळा लागलेला दिसतो. 2 वर्षांची उमर, पण माणसांची चांगली ओळख ठेवतात. फिरंगोजी म्हणाले. फिरंगोजीच्या काखेतून शंभूबाळ खाली उतरले आणि दौडत आत गेले. राजे खाशा सदरेत आले. फिरंगोजी, तानाजी, रघुनाथपंत ही मंडळी मागोमाग होती. राजे बैठकीवर बसले. फिरंगोजींना विचारले, राजे, आठवण बरी केली सा? फिरंगोजी, माणकोजी ही मंडळी मोठी, आधाराची. संकटाच्या वेळी तुमची आठवण करायची नाही तर कोणाची करायची? संकट काय, 5वीलाच पुजलंय. फिरंगोजी म्हणाले. तसं नव्हे नरसाळा. माणकोजी 10 तोंडे म्हणाला. विजापूरचा अफजल खान वाईला सुभेदार व्हतात येऊ विजापुरास न निघालाय. कशाला? तुला लग्नाचं आवतान द्यायला. माणकोजी चिडले. सारे हसले. राजे म्हणाले, माणकोजी, आमचे फिरंगोजी एकदम साधे, त्यांना असं आडवाटेचं बोलणं कळत नाही. फिरंगोजी, अफजल खान आमच्यावर स्वारी करण्यासाठी निघाला आहे. 10,000 फौज आहे, तेवढंच घोडदळ आहे. आणि फिरंगोजींनी टाळा वाचला. एवढंच नव्हे तर विजापूर दरबारात आम्हाला चढे घोड्यानिशी पकडून आणतो म्हणून पैजेचा विडा उचललाय त्यानं. फिरंगोजीच्या मिशा थरथरल्या. पालथीमूठ गलमिशांवरून फिरवीत फिरंगोजी म्हणाले, वाट बघ म्हणावं. शिवाजी सोडच त्याच्या घोड्याचा नाल गावणार नाही म्हणावं.
बसल्या जागी संतापून संकट निवारण होत नाही फिरंगोजी. मग काय करावं सांगा. खानाची तयारी ऐकली तर खान सामोपचारानं फिरेल असं दिसत नाही. त्याचा तो इरादा नाही. विश्वासराव आल्याची वर्दी घेऊन नोकरात आला. विश्वासराव म्हणजे राजांचा नजरबाज खात्याचा बहिर्जीबरोबरचा हुद्देकरी. विश्वासराव जेव्हा आत आले तेव्हा आतल्या दरवाजाने जिजाबाईही आल्या. विश्वासरावांनी मुजरा केला. जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, काही चांगली बातमी आणलीत ना? विश्वासराव काही न बोलता उभे राहिले. राजांनी विश्वासरावांना विचारले, सांगा विश्वासराव, काय झालं? महाराज, बातमी चांगली नाही. खान वाकडी वाट करून तुळजापूरला गेला. तुळजापूरला? माँसाहेब उद्गारल्या. हो, तुळजापूरला. खानानं तुळजापूर लुटलं. गाव बिचेराक करून खान भवानीच्या देवळात गेला. तुळजापूरची भवानी खानानं फोडली. जिजाबाईंचे डोळे भरून आले. राजांच्या उभ्या शरीरावर काटा फुलला. डोळ्यात संताप उसळला. आपल्या मोठी आवडीत ते म्हणाले, विश्वासराव, खानानं आमचं कुलदैवत फोडलं आणि आम्ही ते शांतपणे ऐकतो आहोत. खानाची मजल इथवर जाईल असं वाटलं नव्हतं. विश्वासराव म्हणाले, राजे, तुळजापूर मारून खान पंढरपूरकडे वळला आहे. पापाचे घडे पुरे भरूनच खान येणार असं दिसतं. जिजाबाई म्हणाल्या, हो, त्याच्या पापाची आणि आमच्या दुबळेपणाची परीक्षा एकाच वेळी होणार असं वाटतं. माँसाहेब, खानाचा हा सामना अटीतटीचा दिसतो. ज्यानं भवानीला हात घातला त्याच्या संग बोलणी करण्यापरीस 4 हात केलेलं बरं, फिरंगोजी म्हणाला. शाब्बास फिरंगोजी, असे शब्द ऐकले की जीवात जीव येतो. आपण शांतपणे विचार करू. आई बुद्धी देईल तसं वागू. विश्वासरावांच्याकडे वळून राजे म्हणाले, विश्वासराव, तुम्ही जा. खान कुठं जरी फिरला तरी छावणी वाईलाच करील. त्याचा सुभ्याचं ते ठिकाण. पंढरपुरापासून वाईपर्यंत आपले नजरबाज पेरा. फकीर, संन्यासी, नाना वेशात ही माणसं हिंडो देत. खान माणूस बळही करीत असेल त्यातही आपली माणसं घाला. खानाची शिंक देखील आम्हाला कळायला हवी. विश्वासराव मुजरा करून गेले. चिंताचूर जिजाबाईकडे पाहून राजे म्हणाले, माँसाहेब, खान अवेळी येतो आहे याबद्दल परमेश्वराचे आभार मानायला हवेत. हाच खान आधी आला असता तर बाका प्रसंग होता. राजे काय म्हणतात याचे कोडे सर्वांना पडले होते. राजे म्हणाले, एवढा निसर्ग आमचा पाठीराखा असता भ्यायचं कारण काय? खान कितीही लवकर आला तरी तो वाईला पावसातच येणार. पावसाळा संपेपर्यंत त्याला हालचाल करता येणार नाही. तेवढी उसंत आपल्याला पुष्कळ आहे. फिरंगोजी, तुम्ही चाकणला जाऊन गडाच्या बंदोबस्तापुरती शिबंदी ठेवा. गड सुरक्षित करून उरलेल्या शिबंदीनं इकडे या. सोनोपंत अशाच आज्ञा साऱ्या गडांवर पाठवा. दुसऱ्या दिवशी राजांचा शिवापट्टणचा मुक्काम राजगडावर हल्ला. गडाच्या बंदोबस्तीचे काम ज्यारीने सुरू झाले. राजगडाच्या तिन्ही माचांचा बंदोबस्त केला गेला. गडावर सारख्या खानाच्या बातम्या येत होत्या. त्यातच नको ती बातमी येऊन थडकली. खानाने पंढरपूरच्या देवस्थानाला उपद्रव केला. अधुना द्वितीय भागस्य विंशतिः कथा एषा. गडाचे वातावरण चिंताचूर होते. गडावर जशा खानाच्या बातम्या येत होत्या तशाच चांगल्याही बातम्या येत होत्या. राजांचे एक एक सरदार आपल्या अश्वपथकासह गडाकडे येत होते. पावसाने झड धरली होती. पश्चिमेचा वारा घोघावत होता. थैमान घालीत होता. उभ्या सरी कोसळत होत्या. पण याला दाद न देता सरदार भर पावसात गड जवळ करीत होते. वाढत्या शिबंदीबरोबरच राजांचे बळही वाढत होते. 2 प्रहरच्या वेळी कान्होजी जेधे आपल्या 5ही पुत्रांसह गडावर आल्याची बातमी सेवकाने दिली. राजे त्यांची वाट पाहत होते. त्या सरदारात कान्होजी नव्हते. मग कान्होजी एवढ्या तातडीने आणि तेही आपल्या 5ही पुत्रांसह का यावेत? जिजाबाई आणि राजे या दोघांनाही त्याचे आश्चर्य वाटले. जेधे सदरेवर आल्याचे कळताच राजांनी त्यांना बोलावले. जेधे आपल्या 5ही मुलांसह आत आले. सर्वांनी जिजाबाईंना राजांना मुजरे केले. राजांनी विचारले, जेधे, भिजलात वाटतं? जेधे म्हणाले, राजे, कपडे भिजले तर बदलता येतील, पण मन भिजलं तर कसं बदलायचं? मन भिजायला काय झालं? राजांनी विचारले. जेध्यांनी बादशाही फरमान राजांच्या समोर टाकले व ते म्हणाले, हे शाही फरमान आलं आणि टाकोटाक पोरांच्यासह इकडे आलो. राजांनी आणि सचिवांना बोलावणे पाठवले. सचिव आले. राजांनी फरमानाकडे बोट दाखवीत सांगितले, पंत, फरमान वाचा. पंत वाचू लागले. सुलतान मुहम्मद पातशहानंतर ईश्वराच्या कृपेने अली आदिलशहा
पातशाह यांनी चंद्रसूर्यावर सही शिक्कामोर्तब केला आहे. मशहुशल अनाम कान्होजी जेधे देशमुख यास हा फरमान सादर केला जातो, जे सुहर सन तिसा खस सैन्य व अलफ. शिवाजीने अविचाराने व अज्ञानाने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन लूट करून पातशाही मुलखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव त्याच्या पारिपत्यासाठी अफझल खान महम्मदशाही यास तिकडील सुभेदारी देऊन नामजाद केले आहे. तरी तुम्ही खान मजकुराचे रजामंदीत व हुकुमात राहून शिवाजीचा पराभव करून निर्मूळ फडशा करावा. शिवाजीच्या पदरच्या लोकास आश्रय न देता त्यास ठार मारावे व या आदिलशाही दौलतीने कल्याण चिंतावे. अफझल खान यांची शिफारस होईल त्याप्रमाणे तुमची सईराजी केली जाईल. त्यांचे हुकुमाप्रमाणे वागावे. तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही, हे जाणून या सरकारी हुकुमाप्रमाणे वागावे. फरमान वाचन संपले. सारे खामोश होते. ती शांतता सर्वांनाच असह्य वाटत होती. राजांनी त्या शांततेचा भंग केला. राजे म्हणाले, कान्होजी, फरमान सुरेख आहे. सचिव, फरमानाकडे लक्ष द्या. इतक्या सुंदर तजुर्म्याचं फरमान पाहायला मिळणंही कठीण. राजे जीवाला गाठ पडली. आणि फरमानाचं कसलं कौतुक करता? कान्होजी म्हणाले. राजे जिजाबाईंच्याकडे पाहत म्हणाले, यात भिण्याचं काय कारण? खानापुढं आमची धडगत लागणं कठीण. हे फरमानावरून सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसतं. ज्या नावेत पाणी शिरतं त्या नावेत कोणी बसायला धजेल का? राजे, कान्होजी उद्गारले. म्हणून आम्ही खानाला मिळायचं? काय बिघडलं? आम्ही तरी तुमच्यासारख्या आपल्या माणसांना या खाईत उडी घ्या असं सांगणार नाही. आम्ही प्रसंग जाणतो. जीव वाचवणं हा काही गुन्हा ठरत नाही. राजे, काय बोलता? जगावेगळं आम्ही काहीच बोलत नाही. तुमचे शेजारी खंडोजी, खोपडे देशमुख, उत्रवळीकर कुठं आहेत? मसूरचे सुलतानजी जगदाळे देशमुख कुठं आहेत? कान्होजी चकित झाले. राजे म्हणाले, तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही सांगतो. अशीच शाही फरमानं त्यांना गेली. ते जीवाच्या भीतीनं खानाकडे गेले. आज आमचे दोन्ही देशमुख खानाच्या तळावर आहेत. आम्ही त्यांचं काही करू शकत नाही. ते मात्र आमचं काय करणार आहेत हे फरमानात अगदी स्पष्ट आहे. राजे, त्यांनी शेण खाल्लं म्हणून आम्ही तेच करावं? निदान देवाधर्माचं तरी. देवाधर्माची चाड कुणाला आहे जेधे? राजे व्यथित झाले. जेधे आपल्या कुलदैवतावर, तुळजापूरच्या भवानीवर त्या मदांधानं प्रहार केले. आमच्या विठोबाला उपद्रव दिला. त्याचे हात शाबूत कोणी राखले? घोरपडे, नाईकजी पांढरे, कल्याणजी यादव, झुंजारराव खाटके, काटे, देवकाते, प्रतापराव मोरे, जावळीकर आणि कळस म्हणून आमचे खुद्द चुलत काका मंबाजीराव भोसले. ही सारी आपलीच माणसं ना. धर्म कोणाला हवा जेधे? माझा ऐका. आमच्या वेडेपणाची कास धरू नका. तुम्ही फरमानाप्रमाणे खानाला मिळा. तुम्ही फरमानाचा अवमान केला तर वतनाला धक्का बसेल. तुमच्या जीवावर हे संकट आलं आहे. तुम्ही जा. राजे बोलत होते, पण राजांचा प्रत्येक शब्द जेध्यांचे काळीज पोखरीत होता. कान्होजी जेधे थरथरत म्हणाले, राजे, ही जेध्यांची अवलाद आहे. ती कधी बेईमान होईल? थोरल्या महाराजांची सेवा केली ती फुकट? थोरल्या महाराजांनी बंगळुरू सोडताना सांगितलं तुम्हाला अंतर देऊ नये, म्हणून बजावलं. राजे, बेलरोटीची शपथ घेतली मी. निमक हरामी आम्हाला जमायची नाही राजे. जेधे, आम्ही पोरवयाचे, पण तुम्ही जाणते, बहुत पाहिलेले. आमच्या पोरखेळात सामील होऊन कुठंतरी खस्त होऊन जाल. मराठ्याला कवापासून जीव एवढा मोठा झाला. जवा फरमान आलं तवा पोरासनी म्हणालो, चला पोरांनो, राजा दिल ती कामगिरी घेऊन घराला येऊया. तेव्हा जीवावर पाणी सोडलं. वतन जाईल जेधे राजांनी शेवटचे डिचवले. जेध्यांनी एकवार जिजाबाईंच्याकडे आणि राजांच्याकडे पाहिले. ते उठले. मंचकावर ठेवलेल्या पाण्याच्या गडव्यातले पाणी पेल्यात घेऊन ते गरजले. राजे, ऐका. आमचं कुलदैवत नागेश्वरीची शपथ घेऊन तुमचे दोघांचे पाय शिवून आज वतनावर पाणी सोडलं. कान्होजींनी उजव्या हाताने पाणी सोडले. राजे त्यांना थांबायला उठले. तोवर जेध्यांनी पाणी सोडलेही होते. जेधे पाय शिवायला वाकले आणि कान्होजी जेध्यांना राजांनी मिठी मारली. त्यांचा गळा ताटून आला. जेधे, धन्य तुमची, तुमच्या निष्ठेची. कान्होजी, तुमच्या पुढ्यात सांगण्यात लाज काय? खंडोजी खोपडे, खानाला मिळाल्यापासून जीवाला चैन नव्हती. तुमची आठवण येत होती, पण बोलवायला धीर नव्हता. आज तुमच्यामुळं धीर आला, बळ वाढलं. राजे, आता काय सांगा? फार मोठी जोखीम
टाकतो आहोत. तुम्ही जाऊन सारे देशमुख गोळा करा, त्यांचा विचार घ्या, समजूत काढा. पण खंडोजी खोपड्यांचे वर्तन कुणाला करू देऊ नका. ती जिम्मेदारी माझी. आजच आम्ही माघारी फिरतो. थांबा जेधे, कधी नाही ते मुलांसह घरी आलात, राहून चला, मासाहेब म्हणाल्या. साहेब, घर काय परका आहे, पण आता जाऊ द्या, परवानगी द्या. ठीक आहे कान्होजी, राजे म्हणाले. तुमचा कारीचा कबिला ढमढेरे तळेगावला पाठवा. कान्होजी नजर देत विचारते झाले. राजे, घरादारावर पाणी सोडलं तरी विश्वास नाही? गैरसमज करून घेतलात कान्होजी. तुम्ही तुमच्या वतनावर पाणी सोडलत आणि तुमच्या घरादाराचा बोजा आमच्यावर टाकलात. तुम्हाला काळजी नसली तरी आम्हाला ती टाकून कशी चालेल? कारीला तुमच्या घरच्या लोकांनी आता राहणं सुरक्षित नाही. त्यांना तळेगावला पाठवा, ही आमची आज्ञा आहे. राजांच्या त्या प्रेमाज्ञेने कान्होजींना सार्थक झाल्यासारखं वाटलं. राजांची कामगिरी घेऊन कान्होजी माघारी गेले. कान्होजींच्या वर्तनाने सुखावलेले राजे हेजिबाने आणलेल्या बातमीने बेचैन झाले. पंढरपुराहून येत असता खानाने वाटेवरच्या मलवडीला बजाजी निंबाळकरांना कैद केले. निंबाळकरांच्या चाकरीत काही कसूर झाला नव्हता, तरीही त्यांचे गुन्हे फार मोठे होते. मुसलमान झाले असता ते परत हिंदू झाले. बजाजी शिवाजीचे मेहुणे होते. बजाजींना महादजीसाठी सखुबाईचा स्वीकार करून शिवाजीचे नाते नवीन केले होते. खानाने बजाजीला दस्त करून हत्तीच्या पायातळी घालून मारण्याची धमकी दिली. बजाजी परत संकटात सापडले. सईबाईंचं वाढते आजारपण आणि त्यातच आलेली ही भावाची बातमी, ती ऐकून सईबाई पुऱ्या खचल्या. राजांनी जाऊन समजावले. सईबाई म्हणाल्या, आपण त्यांच्यासाठी थोडं का केलं? आपल्याला काही सांगायला देखील जागा राहिली नाही. सई, या गोष्टी का सांगाव्या लागतात? बजाजी तुमचे भाऊ आणि आमचे कोणीच नव्हते का? बजाजींना जरी विसरलो तरी आमच्या लाडक्या सखूबाईंना कसे विसरू? आम्ही बजाजींना सोडवून घेऊ. खरं? हो, पण एका अटीवर. कोणत्या? पुन्हा डोळ्यात पाणी आणायचं नाही, त्रास करून घ्यायचा नाही. सईबाई हसल्या. त्यांनी डोळे टिपले. राजांनी सईबाईंना वचन दिले खरे, पण ते पार कसे पाडायचे? राजांनी गुप्तहेरांमार्फत पांढरे नाईकांना पत्र पाठविले. त्यांना गळ घातली. पांढरे हे शहाजी राजांच्या खास मर्जीतले सरदार. त्यांनी ते मानले. पांढऱ्यांनी खानाला गळ घातली. खान 60,000 होनांना राजी झाला. बजाजींनी 60,000 होन कर्ज काढून भरले. बजाजी संकटातून सुटले. राजांनी सईबाईंना दिलेला शब्द खरा केला. अधुना द्वितीय भागस्य एकविंशतिः कथा एषा. राजगडाची सदर दररोज येणाऱ्या सरदारांनी भरत होती. खलबतखान्यात खलबते शिजत होती. फडातून नवे हुकूम सुटत होते. राजांना क्षणाची उसंत नव्हती. राजगडाची भक्कम नाकेबंदी केली होती. तिन्ही माचांचे आणि बाले किल्ल्यांचे बुरुज तोफांनी सजले होते. अखंड कोसळणाऱ्या पावसाचे भान कुणाला राहिले नव्हते. बाजीप्रभू देशपांडे गडावर हजर झाले. धिप्पाड शरीराचे बाजीप्रभू राजांच्या मुजऱ्याला उभे ठाकले. राजांनी विचारले, बाजी, मोहनगड सज्ज झाला? हिरडस मावळातल्या ओस पडलेल्या गडाला राजांनी मोहनगड असे नाव दिले होते. विजापुराहून खान निघणार याची प्रथम बातमी आली होती. तेव्हाच राजांनी मोहनगड भक्कम करून घ्यायला बाजीप्रभूंना आज्ञा केली होती. बाजीप्रभू म्हणाले, राजे, गड पुरा बंदोबस्तात आहे, चिंता नसावी. बाजी, तुम्ही असल्यावर चिंता कसली? आपली शिबंदीही आणलीत ना? हो, शिबंदी आपल्या आज्ञेप्रमाणे शिवापूरला आहे. ठीक आहे. पावसाने दिलेली उघडी पाहून राजगडाच्या संजीवनी माचीवर तोफा चढवायचे काम सुरू झाले. माची अरुंद, त्यामुळे तोफांचे गाडे कष्टाने पुढे सरकत होते. पावसाने ओल्या झालेल्या मातीत चाके रुतत होती. राजे जातीने हे काम पाहत होते. एक मध्यम तोफ अशीच रेलली जात असता गाड्याचे चाक सारणीत घसरले. तोफ कल्ली. अरुंद जागेवर जनावरे आणणे कठीण होते. माणूस बळाने तोफ वर घेण्याचे काम चालू होते. अडचणीच्या जागेमुळे आणि चिखल्यामुळे तोफगाडा रेसभरही सरकत नव्हता. राजांच्या बरोबर बाजीप्रभू, तानाजी, संभाजी कावजी, पानसंबळ ही माणसे ते दृश्य पाहत होती. थोडा वेळ गेला आणि संभाजी अस्तनी आखडीत खाली उतरला. येसाजीने विचारले, काय संभाजी, काय बेत? आता धावतोच की, म्हणत संभाजी कावजी गाड्याजवळ गेला. साऱ्यांना त्याने बाजूला केले. सारणीत दाटीवाटीने संभाजी उतरला. गाड्याच्या मागच्या पुढच्या माणसांना संभाजी म्हणाला, चाक वर आलं की गाडा वर ओढा. दोन्ही हातांनी थुंकून संभाजीने श्वास घेतला. छाती तटतटून फुगली. त्याने गाड्यावर हात लावला. हातांचे गोळे तटतटले.
नरड्याची शिरनशीर इंगळीसारखी उमटली. गाडा करकरला. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. गाड्याचे चाक उचलले जात होते. चाक वर आले आणि हर हर महादेवची गर्जना होऊन गाडा खेचला गेला. रुतलेले चाक सारणीतून वर आले. संभाजी राजांच्या जवळ आला. राजे कौतुकाने म्हणाले, संभाजी, आजवर आम्ही नुसता तुमचा धिप्पाड देह पाहत होतो, पण त्याची ताकद आज पाहिली. महाराज, ह्याला जेवायला कोणबी बोलवत नाही. अर्ध बकरं जागला बसवतो. बळकट घोडं सहज उचललं अशी ताकद आहे त्याची. तानाजी, कुठंतरी दृष्ट लागेल त्याला. डोळ्यात मावला तर लागणार नव्हं. तानाजीच्या बोलण्याने सारे हसले. तोफा जागेवर बसलेल्या पाहून राजे माघारी आले. शिवापट्टण आणि राजगड सरदारांनी मावळ्यांनी भरून गेला. राजगडाचा बंदोबस्त करून राजांनी राजगड फिरंगोजीच्या ताब्यात दिला आणि स्वतः जावळीला जाण्याचा निर्णय जाहीर केला. जिजाबाई म्हणाल्या, राजे, पाऊस मी म्हणतोय जावळीत जाण्याऐवजी इथंच राहिलं तर काय बिघडेल? मासाहेब, खान अजून वाईला आला नाही. वाईला खान आला की आम्ही असू त्या जागी त्याचं लक्ष जाईल. तुम्ही शंभूराजे सारे इथं राहा. आम्ही जावळीला जातो. त्यामुळं राजगड सुरक्षित राहील. राजे, तुम्ही संकटात, आम्ही सुरक्षित राहून काय करायचं? मासाहेब, जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढीच तुमचीही आहे. आमचे वारस शंभूराजे सुरक्षित राखणं ही तुमची जबाबदारी आहे. केव्हाही हाक मारलीत, आज्ञा केलीत तरी जावळीवरून आम्ही सेवेला हजर होऊ. जिजाबाईंचा निरोप घेणे सोपे होते, पण सईबाईंचा निरोप घेणे फार कठीण. सईबाई अंथरुणाला खिळल्या होत्या. संभाजीला कडेवर घेऊन राजे सईबाईंच्याकडे गेले. सईबाईंनी हसून स्वागत केले. राजे म्हणाले, सई, पाहिलंस, आम्ही जावळीला जाणार म्हणताच हा येतो म्हणून पाठीस लागला आहे. असं आडून सांगण्याचं काही कारण नाही. इथं सारे आहेत, आपण काळजी न करता जावं. राजे चकित झाले. त्यांनी विचारलं, सई, तुला कोणी सांगितलं? आपली मनोहारी आहे ना? एकूण तुमचं नजरबाज खातं चालू आहे तर. राणीसाहेब, आपण आजारी असता पाऊल उचलणं कठीण जातं. ते मला माहीत आहे. माझी चिंता करू नये. आपण जावं, खानाचा पराभव करावा. इतकं सोपं आहे ते? आम्हाला तुमचा भरोसा आहे, सईबाई म्हणाल्या. जेव्हा तुळजाभवानीला आणि विठोबाला हात घातला तेव्हाच त्याचं बाशिंग बळ खचलं आहे. राजे गहिवरले. सई, किती सहजपणे दुसऱ्याला आत्मविश्वास देऊन मोकळी होतेस. राजांनी सईबाईचा निरोप घेतला. जिजाबाईंचे पाय शिवून राजे जावळीला भर पावसात निघाले. फिरंगोजी म्हणाले, राजे, एक विनंती आहे. सांगा फिरंगोजी. मी आपल्याबरोबर येतो. फिरंगोजी, तुम्हाला आम्ही मुद्दाम इथं ठेवून जातो आहोत. इथं मासाहेब आहेत, शंभूराजे आहेत, राणीसाहेब आजारी आहेत. तुमच्या भरवशावर ही जीवाभावाची माणसं सोडून आम्ही निर्धास्त होऊन जावळीला जात आहोत. ही जबाबदारी तेवढीच मोठी आहे. फिरंगोजींना मुजरा केला. 4 पावले पुढे गेलेले राजे मागे वळले. फिरंगोजींना म्हणाले, राणीसाहेब आजारी आहेत. त्यांचं क्षेमकुशल दररोज कळवीत चला. राजांनी राजगड सोडला. खान कृष्णाकाठाने वाईजवळ करीत होता. सारे जावळीला आले. जावळी खोऱ्याला छावणीचे स्वरूप आले. खोऱ्यातल्या प्रत्येक खेड्यात राजांचे सैन्य पसरले होते. भर पावसात राजे जावळीला सैन्याची जुळवाजुळव करीत होते. मोरोपंत पिंगळ्यांनी प्रतापगड सुसज्ज करून ठेविला होता. कल्याणहून पाठवलेल्या लांब पल्ल्याच्या तोफांनी प्रतापगडाचे मोर्चे धरून ठेवले होते. श्रावणाचे कोवळे ऊन जावळी उजळू लागले. अखंड जलधारांनी चिंब झालेली सृष्टी त्या उन्हात अंग वाळवू लागली. पावसाळा संपला. पाऊलवाटांचे शेवाळ नाहीसे झाले. रात्री अपरात्री जावळी खोऱ्यात टापांचे आवाज उठू लागले. डोंगर कपारीतून मशाली फिरताना दिसू लागल्या. राजांनी प्रतापगडावर ठाणे हलवले होते. खान कुठेतरी उतरला तरी प्रतापगड सोडायचा नाही, हे राजांनी ठरविले. खान वाईला येणार हे राजांना नक्की माहीत होते. प्रतापगडापासून कोसांच्या अंतराने वाई फार जवळ होती, पण वाईहून प्रतापगड गाठणे इतके सोपे नव्हते. घनदाट रानाने आणि चोहोबाजूंच्या डोंगर शाखांनी वेढलेल्या जावळी खोऱ्यात राजांचा प्रतापगड अगदी सुरक्षित होता. खानासारख्या बलाढ्य शत्रूशी मुकाबला करायला याच्यासारखी आड जागा नव्हती. राजे खानाची पुढची हालचाल पाहत होते. एके दिवशी राजगडाहून आनंदाची बातमी आली. औरंगजेबाने सिंहासनारोहणी प्रसंगी राजांना खास पोशाख व खुशीचे पत्र पाठवले होते. राजांना ती घटना अपेक्षितच होती. कायम नजर ठेवणाऱ्या प्रमुख पात्राचा अभिनय निदान आज तरी मोहक होता. पण ते समाधान फार काळ टिकले नाही. राजगडाहून सईबाईंची तब्येत बिघडल्याची वार्ता घेऊन स्वाराला राजांना तातडीने बोलावले होते.
चिंताचूर मनाने राजांनी प्रतापगड सोडला. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.